श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 22 फेब्रुवारी. आजचे बोधवचन. ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच खरे काम करतो. श्रीराम. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, असं उपासनेचं महत्त्व आहे. उपासनेत दृढता आणि सातत्य हवं. ईश्वराजवळ नेते ती उपासना. ईश्वराकडे नेणारे उपासनेचे अनेक मार्ग आहेत. कर्म, ज्ञान, ध्यान, नवविधा भक्ती असे विविध योग आहेत. उपासनेने आत्मसाक्षात्कार कसा करून घ्यावा हे अध्यात्म सांगतं. वेदापासूनचं सगळं धार्मिक वाङ्मय याचा उहापोह करतं. संत त्यांचं आचरण करून समाजात आदर्श निर्माण करतात. उपासना म्हणजे अभ्यास. वैराग्याने हा अभ्यास सुलभ होतो. दृश्यातील लक्ष काढून मनाला अंतर्मुख करायला उपासना हवी. मनाचं उन्मन झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार नाही. मन एकाग्र करण्यासाठी, ते आत्मसन्मुख करण्यासाठी एखादा छोटासा नियम न चुकता पाळण्याची मनाला सवय लावावी. भोजनापूर्वी 3 वेळा रामनामा घेण्याचा साधा नियम श्री महाराजांनी कुबेरांना सांगितला होता. तो नियम कुबेरांना पाळता आला नाही. नित्य उपासनेचं बळ मोठं आहे. तिचा आश्रय शुभंकर आहे. सद्विचार, सदाचार आणि सत्संग ही उपासनेची प्रमुख 3 अंगे आहेत. जसा विचार मनात असतो तसा आचार देहाने होतो. मनात प्रेम असेल तर वाणीत प्रेम येईल. मनात आदर असेल तर हात जोडले जातील. मनात राग असेल तर हात उगारले जातील. आचार विचारांची संगती ही सत्संगाकडे नेते. विवेकानंद उपासनेचा सुलभ मार्ग सांगतात. तो म्हणजे सद्विचार. ते म्हणतात, एका गुहेत शिरावं, मोठ्या शिळेनं गुहेचं दार बंद करावं, संपूर्ण जगाचं कल्याण हो असा सद्विचार करून बसावं. कालांतराने देह पडेल, पण गुहा फोडून सद्विचारांचे तरंग जगात पसरून कार्य करतील. माऊलीच्या संजीवन समाधीचं हेच रहस्य आहे. यादव, बहामनी, शिवशाही, पेशवाई, इंग्रज अशी अनेक राज्ये आली आणि गेली, पण विश्वकल्याणाचं माऊलीचं पसायदान अभंग आहे. सर्व संतांच्या समाधी काळातील विचार तरंग असेच अमर असतात. त्यांच्या उपासनेचं बळ त्यामागे असतं. आमच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नाही अशी शेखी मिळवणारी ब्रिटिश सत्ता चले जाव या 2 शब्दांनी हादरली. कारण त्या 2 शब्दांमागे एका महात्म्याची जन्मभराची उपासना होती. उपासनेत बोलण्यापेक्षा कृतीला महत्त्व आहे. वाचीवीरांपेक्षा कृतीवीर श्रेष्ठ असतात. आपल्या आचरणाने कृतीवीर समाजापुढे आदर्श ठेवतो. विधवांच्या उद्धारासाठी
वायफळ बडबड करणाऱ्यापेक्षा स्वतः विधवेशी विवाह करणारा महर्षी आदर्श ठरतो. समाज कृतीवीरांचं अनुकरण करतो. यद यद आचरति श्रेष्ठः तत् तद एव इतरे जनाः. या न्यायानं समाजाला वळण लागते. कारण स यत् प्रमाणं कुरुते लोकः तदनुवर्तते. अन्यथा भगवान श्रीकृष्णांना कर्माची काय आवश्यकता होती? महाजनो येन गतः स पंथाः. हे सर्वथैव खरं आहे. इष्टदेवतेची उपासना करता करता उपासक कृतार्थ होतो. उपासना, उपासक आणि उपास्य एकरूप होतात. त्रिपुटी मावळते. उपासकाचा देह प्रारब्धाने चालतो. त्या देहाने देवताच वावरते आणि लोककल्याण करते. परमहंस थुंकले तर त्यातून शेकडो विवेकानंद निघतील असं वर्णन खुद्द विवेकानंदांनीच केलं आहे. असा उपासनेचा जोरच जगात खरे काम करतो. साधू संतांच्या देहपातानंतरही त्यांच्या उपासनेचं बळ काम करीत असते. ते बळ त्यांच्या समाधीत असतं. संतांचे ग्रंथ म्हणजे त्यांची वाङ्मयीन मूर्तीच असते. उपासकाला उपासनेसाठी त्यातून मार्गदर्शन होते. नुसतं ग्रंथ पारायण नाही, तर त्याप्रमाणे उपासना करावी, सातत्याने करावी. मनन, चिंतन, निधिध्यास हे उपासनेचे प्राण आहेत. ईश्वर स्मरणासाठी नामासारखं अनुसंधान ठेवायला दुसरं सुलभ साधन नाही. निरंतर नामस्मरण हीच उपासना. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.